नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. कॅल्क्युलेट द वर्कडन काढा म्हटलेलं आहे. डिकम्पोजिशन ऑफ 132 ग्रॅम ऑफ NH4NO3. अमोनियम नायट्रेट सांगितलेलं आहे, त्याचं मास सांगितलेलं आहे 132 ग्रॅम. टेम्परेचर सांगितलंय 100 डिग्री सेंटीग्रेड, त्याचं कन्व्हर्शन केल्विन मध्ये केलं पाहिजे. ही रिॲक्शन दिलेली आहे आणि प्रश्न असा विचारलाय, व्हेदर वर्क इज डन ऑन द सिस्टम ऑर बाय द सिस्टम. कॅल्क्युलेशन करू, व्हॅल्यूज काय काय येतात बघू आणि त्यानुसार मग आपण ठरवूया तिथं काय नेमकं कन्क्लुजन घ्यायचं इथे. गिवन डाटा, वर्कडन विचारलेलं आहे, मग वर्कडन फाइंड आउट करूया आपण त्याचं. त्यानंतर NH4NO3 चं मास दिलेलं आहे. मास ऑफ NH4NO3 दिस इज इक्वल टू, याला मी स्मॉल m कन्सिडर करतो. किती सांगितलेलं आहे ते 132 ग्रॅम सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर टेम्परेचर दिलेलं आहे, मग एक कॅल्क्युलेशन मध्ये करू आपण त्याला. कॅपिटल T इक्वल टू, हे 100 डिग्री सेंटीग्रेड आहे, त्याच्यात 273 ऍड करा, म्हणजेच हे किती होणार 373 केल्व्हिन एवढं होणार. रिॲक्शन दिलेली आहे, रिॲक्शन वरून आपण डेल्टा एन जी नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करायचे आहेत, बघू त्यावेळेला. आणि वर्कडन वगैरे सगळं दिलेलं आहे. कॅपिटल R ही एक व्हॅल्यू आपल्याला त्याच्यामध्ये लागेल, कारण ते वापरल्याशिवाय आपल्याला पुढचं कॅल्क्युलेशन पूर्ण करता येणार नाहीये. कॅपिटल R इक्वल टू 8.314 जूल पर मोल पर केल्व्हिन, या पद्धतीने. मग आता याच्यामध्ये तुम्हाला नंबर ऑफ मोल्स हे फाइंड आउट करावे लागतील आणि त्याच्यासाठी तुम्हाला त्याचं मोलर मास काढणं खूप गरजेचं आहे. आता याची प्रोसेस स्टार्ट करूया प्रॉब्लेम सोडवण्याची. फॉर्म्युले अँड कॅल्क्युलेशन्स. मग आता इथं आपल्याला W इक्वल टू मायनस डेल्टा एन जी इंटू R इंटू टी, हा फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागेल. मग त्याच्यासाठी आपल्याला डेल्टा एन जी फाइंड आउट करावं लागेल. मग हे काय असते, समेशन ऑफ नंबर ऑफ मोल्स इन गॅसियस स्टेट फॉर प्रोडक्ट्स मायनस समेशन ऑफ नंबर ऑफ मोल्स इन गॅसियस स्टेट फॉर रिएक्टंट्स, असा त्याचा फॉर्म्युला आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा त्या रिॲक्शन मध्ये नेमके कोण कोण किती घेतलेले आहेत ते व्यवस्थित माहित पाहिजे. आता इथं बघा, इथं मी इक्वेशन घेतलेलं आहे वरती. प्रोडक्ट्स मध्ये हा 1 मोल आहे, N2O चा 1 मोल आहे, पुढं काही नाहीये म्हणजे 1 आहे. H2O हे पण गॅसियस स्टेट मध्ये आहे, त्याचा आहे तर 2 मोल्स आहेत, इथं समोर दिसते बघा. समोर जी व्हॅल्यू असेल ते त्याचे नंबर ऑफ मोल्स घ्यायचे असतात. मग इथं किती होणार, 2+1 होणार प्रोडक्टसाठी. प्रोडक्टसाठी येणार 2+1, पण गॅसियस मध्येच पाहिजेत, हे सगळ्यात महत्वाचं. आपण सगळीकडे जी लिहिलेलं आहे बघा. आता जर तुम्ही रिॲक्टंट मध्ये बघितले, ह्याचा आहे 1 मोल, पण हे सॉलिड मध्ये आहे. जर हे सॉलिड मध्ये असेल तर त्याचे नंबर ऑफ मोल्स घ्यायचे नाहीत, त्यामुळे ह्याचे नंबर ऑफ मोल्स तुम्हाला घ्यावे लागतील 0. त्यामुळे डेल्टा एन जी इज इक्वल टू 2+1 3, 3-0 हे असेल. म्हणजे इथं चेंज इन नंबर ऑफ मोल्स जे आहे ते तुमचं 3 येते, हे लक्षात ठेवा. तर त्याच्या पुढे बघा काय करावं लागेल आपल्याला. हे जे NH4NO3 सांगितलेलं आहे,
त्याचं मोलर मास काढूयात. मोलर मास ऑफ NH4NO3 दॅट इज इक्वल टू, आता बघा इथं नायट्रोजन 2 वेळा आलेला आहे. इथं मी बाजूला हळूहळू सगळ्या एलिमेंट्सचे डिटेल्स लिहितोय. नायट्रोजन साठी 714 म्हणजे 14 घ्यायचं आहे, त्याचे 2 आहेत, त्यामुळं 14 × 2 ते होणार 28, प्लस हायड्रोजनचं 1 आहे, 1 × 4 डायरेक्ट घेतो इथं 4, प्लस ऑक्सिजन साठी आहे 8 16, मग ह्याचे किती आहेत, 3 आहेत, मग 16 × 3 = 48 हे असं होईल. हे किती होणार बघा, 8 × 4 = 12 आणि 8 = 20, 20 शून्य, चाले 2, 2 आणि 4 6 आणि 2 8. तर याचं मोलर मास येते 80 ग्रॅम. त्याला आपण कॅपिटल एम कन्सिडर करूया. त्यांनी स्मॉल एम दिलेला आहे बघा, हे बघा मगाशीच आपण लिहून घेतलेलं आहे, याचं मास किती आहे ते. स्मॉल एम आहे 132 ग्रॅम NH4NO3 चं मास. त्याच्यानंतर त्याचं मोलर मास पण आपण फाइंड आउट केलेलं आहे, तर त्याच्यावरून मी नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करतोय. देअरफॉर नंबर ऑफ मोल्स ऑफ NH4NO3 हे कशी फाइंड आउट करायचे असतात, तर त्याचं मास घ्यायचं अंशामध्ये आणि त्याला डिव्हायडेड बाय मोलर मास करायचं असते. मग त्याचं मास सांगितलेलं आहे 132 ग्रॅम, मोलर मास आहे 80 ग्रॅम. मग मी याला 8 न डिव्हाइड करून घेतोय, इथं अंशात डिव्हाइड करताना बघा 8 एके 8 होणार, म्हणजे उरतायत त्याचे 5, 8 संग 48, परत 4 शिल्लक राहतील, म्हणजे 8 पंचे 40, म्हणजेच ह्याचं हे किती येणार आहे, 16.5 येणार इथं पहिल्यांदा, कारण हे एवढं 165 येत नाही, 16.5 येणार. आणि त्याला 10 जर डिव्हाइड केलं तर हे येणार 1.65. परत एकदा जरा बघा, इथं मी 10 8 न भाग घालवला, इथं ते 10 येणार, 8 ने याला भाग घालवल्यानंतर पहिला भाग 1 चा लागेल, 8 एके 8, उरले 5, 8 संग 48, मग पॉइंट द्यावा लागेल बघा. मग 52 मधून 48 वजा केले की 4 शिल्लक राहतात, तिथं भाग लागेल 5चा. त्यामुळे हे 16.5 भागिले 10 म्हणजे 1.65 एवढे नंबर ऑफ मोल्स या ठिकाणी आहेत. आता परत एकदा सगळं बघून घ्या काय सांगितले त्यांनी ते. ही जी रिॲक्शन आहे ती रिॲक्शन मी परत एकदा इथं खाली घेतोय, कारण हे महत्वाचं आहे आपल्यासाठी. आता आता बघा, या रिॲक्शन वरून आपण ही व्हॅल्यू फाइंड आउट केली डेल्टा एन ची. मग याच्यामध्ये NH4NO3 चे नंबर ऑफ मोल्स किती आहेत, इथं काही नाही आहे समोर, म्हणजे ते 1 आहे, म्हणजे याच्यामध्ये नंबर ऑफ मोल्स आहेत 1. मग ज्या वेळेला मी 1 मोल ऑफ NH4NO3 कन्सिडर केलं, 1 मोल ऑफ NH4NO3 साठी डेल्टा एन जी म्हणजे हा चेंज इन नंबर ऑफ मोल्स, तो किती मला मिळाला, 3 मोल मिळाला. मग आता त्यांनी किती मोल्स सांगितले, त्यांनी मोल सांगितले नव्हते, मास सांगितलं होतं 132 ग्रॅम. मग 132 ग्रॅमचे मोल होतात 1.65, हे समजून घ्या. मग जर मी 1.65 मोल ऑफ NH4NO3 घेतलं, तर मला डेल्टा एन जी किती मिळेल, त्याला मी कन्सिडर करतोय एक्स मोल. आणि आता हे सोडवावं लागेल आपल्याला. बघा कसं सोडवायचं ते. ह्या 1 ला 1.65 न डिव्हाइड करा, दिस इज इक्वल टू इकडं 3/x येणार. मग या x ने इकडं मल्टिप्लाय करा, x इक्वल टू 3 × 1.65
हे किती होते बघा, 3×5 = 15, 5 झाले 1, 16×3 = 48 आणि 1 49, म्हणजे हे येणार आहे 4.95 मोल. म्हणजेच डेल्टा एन जी तुम्हाला आता किती घ्यावा लागेल, 4.95 एवढा तुम्हाला डेल्टा एन जी कन्सिडर करावा लागेल. आणि आता वर्कडनचा फॉर्म्युला वापरायचा आहे, डब्ल्यू इक्वल टू मायनस डेल्टा एन जी आर इंटू टी. मग डेल्टा एन जी आता हे घ्यायचं आहे, ते येणार -4.95. आर आहे 8.314. टेम्परेचर बघा, टेम्परेचर अगदी सुरुवातीला आपण लिहून ठेवलेलं आहे 373 केल्विन. मग घेऊया टेम्परेचर टी इक्वल टू 373 केल्विन आणि लॉग ना आता तुम्हाला हे सोडवावं लागेल. हे असेल, आता बघा बरं ह्याचं लॉग मध्ये काय काय, ते 4.95 आहे, 0.49 मध्ये, इथे 49 आहे, 3 4 5 6946. 8.314 त्याचा आहे 0.9198. त्याच्या पुढे आहे 373, म्हणजे 2.37 मध्ये बघावं लागेल. 37 3 मध्ये आहे 5717. असे आता या तिघांची बेरीज करायची आहे. 7 15 21, 1 झाले 2 2 3 12 16, 6 हात झाला 1 1 8 9 9 आणि 9 18, 8 हात झाला 1 1 6 15 21, 1 हात झाले 2 2 आणि 2 हे होणार 4, मायनस आता अँटीलॉग बघायचा आहे 0.18चा 6 मध्ये 1चा मेन डिफरन्स. 0.18चा 6 मध्ये 0.18चा 6 मध्ये येतोय 1535. 1चा मेन डिफरन्स 0 आहे, त्यामुळं 1.535 1.535 इंटू 10⁻⁴ इथे किती आहे 4, हे येणार जूल मध्ये. पाहिजे असेल तर तुम्ही याला असं पण लिहू शकताय, इंटू 10⁻³ जूल. आणि हे जर 10⁻³ जूल जर तुम्ही काढून टाकलं तर याचं फायनल आन्सर -15.35 किलो जूल, हे असं पण तुम्ही घेऊ शकताय. मग आता इथं जर तुम्ही हे काळजीपूर्वक बघितलं तर वर्कडन इथं लेस दॅन 0 आहे, म्हणजेच वर्कडन निगेटिव्ह आहे. आणि वर्कडन जर निगेटिव्ह असेल तर हे एक्सपान्शन आहे, आणि जर हे एक्सपान्शन असेल तर तुम्ही इथं काय लिहू शकताय, वर्क इज डन बाय द सिस्टम ऑन सराउंडिंग्स. हा पण एक प्रश्न त्यांनी त्याच्यामध्ये विचारलेला आहे, त्याचं पण आन्सर इथं लिहिलेलं आहे. बघा पुढचा क्वेश्चन, कॅल्क्युलेट डेल्टा यू 298 केल्विन फॉर द रिएक्शन. एक रिएक्शन त्यांनी दिलेली आहे, डेल्टा एच ची व्हॅल्यू पण दिलेली आहे, डेल्टा यू काढायचं आहे, आणि शिवाय हाऊ मच पीव्ही वर्क इज डन हे पण फाइंड आउट करायचं आहे. मग बघा काय काय दिलेलं आहे त्यांनी, जेवढं काय दिलेलं आहे त्याचं गिवन डाटामध्ये काय काय शक्य आहे ते सगळं मांडून घेऊया. गिवन डाटा, डेल्टा यू विचारलेला आहे, टेम्परेचर सांगितलेलं आहे 298 केल्विन. त्याच्यानंतर ही रिएक्शन दिलेली आहे, त्याच्यावरून आपण डेल्टा एन जी काढून घेऊया. डेल्टा एच सांगितलेला आहे -72.3.
किलो जूल आणि पीव्ही टाईप ऑफ वर्क डन विचारलेलं आहे. म्हणजे वर्क डनच फाइंड आउट करायचं आहे, वेगळं काही नाही आहे त्याच्यामध्ये. फक्त पी इंटू व्ही अशा पद्धतीचं वर्क डन जे आहे ते त्यांना अपेक्षित आहे. बघूया मग आता काय काय होतं त्याच्यात. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. आता हे जे इक्वेशन आहे सगळ्यात पहिलं काम करूया त्या इक्वेशन वरून डेल्टा एन जी हे फाइंड आउट करूया. फॉर्म्युला परत एकदा लिहितोय. समेशन ऑफ नंबर ऑफ मोल्स इन गॅसियस स्टेट फॉर प्रोडक्ट मायनस समेशन ऑफ नंबर ऑफ मोल्स फॉर गॅसियस रिएक्टंट्स. मग इथं ह्या इक्वेशन मध्ये बघा बरं, प्रोडक्ट मध्ये कोण आहे? प्रोडक्ट मध्ये फक्त हा एकटाच आहे C2H5Cl. त्याचा सुद्धा 1 मोल आहे. तो कसा कळाला तुम्हाला 1 मोल? हे बघा इथं आहे, काही नाही याच्या पुढे म्हणजे 1. मग प्रोडक्ट मधला नंबर ऑफ मोल घ्यायचा आहे 1 मायनस रिएक्टंट मध्ये बघा हा एक मोल आहे C2H4चा 1 मोल आणि HCl ते पण गॅसियस स्टेट मध्ये आहे त्याचा पण 1 मोल येणार. त्यामुळे इथं काय येणार? 1+1 असं येणार. 1+1 होणार 2, 1-2 होणार -1. हे तुम्हाला मिळणार इथं डेल्टा एन ची. बघा लक्षात येते का? आता आपल्याला डेल्टा एच इक्वल टू डेल्टा यू वगैरे असे जे फॉर्म्युले आहेत बघा त्याच्याशी रिलेटेड जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला वापरावा लागेल. ज्या अर्थी आपल्याला इथं डेल्टा एन जी माहिती आहे, टेम्परेचर पण त्यांनी दिलेलं आहे, त्या अर्थी आपण इथं वर्कडन साठी W इक्वल टू मायनस डेल्टा एन जी इंटू आर इंटू टी हे वापरू शकताय. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये आर एक लागेल अजून एक्स्ट्रा 8.314 जूल पर मोल पर केल्व्हिन. हेच तुम्ही जूल पर मोल पर केल्व्हिन असं पण लिहू शकताय, काही अडचण नाही त्याच्यात. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरतोय मी, मग हे मायनस आहे. शिवाय डेल्टा एन जी पण मायनसच आहे, -1. कॅपिटल आर आहे 8.314 आणि टेम्परेचर आहे 298. हे मायनस मायनस प्लस होईल. आता हे तेवढं लॉगनं सोडवावं लागेल. 0.9198 हा 8.314चा लॉग आहे. त्यानंतर 29चा 8 मध्ये तो बघूया किती आहे ते. 29चा 8 मध्ये 29 आणि 8 मध्ये येणार 4742. 4742 हे प्रोडक्ट मध्ये आहेत. त्यामुळे यांची बेरीज करावी लागेल. 8 आणि 2 10 हात झाला, 1 9 10 14 1 8 9 9 आणि 4 13 असे 3 हात झाला, 1 2 आणि 1 3 हे एवढे येणार. आता याचा परत अँटीलॉग बघा 0.39चा 4 मध्ये 0.39 त्याचा 4 मध्ये तर 3 झाला, 4 मध्ये येतोय 2477. 2477 पहिल्या आकड्यानंतर डेसिमल पॉईंट हा 2.477 इंटू 10⁻³ हे एवढे येईल. हेच तुम्ही असं पण लिहू शकताय. हेच तुम्ही असं पण लिहू शकताय, काही अडचण नाही त्याच्यात. तुम्हाला ज्या पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीनं तुम्ही त्याला घेऊ शकताय. त्याच्या पुढं डेल्टा एच इक्वल टू किंवा एक काम करूया, पहिल्यांदा हे वर्कडन तयार झाले तोपर्यंत प्रेशर व्हॉल्यूम टाईप ऑफ वर्कडन पण काढ. परत तेच लिहून घ्यायला नको.
डब्ल्यूचा आपला आत्ता वापरलेला फॉर्म्युला असा आहे आणि वर्कडन साठीच असा पण एक फॉर्म्युला आहे. बघा लक्षात येते का? त्यामुळे हे जे तुमचं वर्कडन आलेलं आहे, हीच व्हॅल्यू तुम्ही या ठिकाणी काय करू शकताय, त्याच्या पीव्ही टाईप ऑफ वर्कडन साठी तुम्ही त्याला यूज करू शकताय. बघा जरा कशा पद्धतीने येईल ते. त्यामुळं पी इंटू डेल्टा व्ही हे जे वर्कडन आलेलं आहे तेच याच्या पुढं 2.477 किलो जूल असं तुम्ही या ठिकाणी मांडू शकताय. त्यामुळे त्यांनी जो त्याच्यामध्ये एक प्रश्न विचारलेला आहे, पीव्ही टाईप ऑफ वर्कडन. मग पीव्ही टाईप ऑफ वर्क म्हणजे हीच व्हॅल्यू लिहून टाकायची, 2.477 किलो जूल किंवा 2477 हे जरी वापरलं तरी. त्यामुळे हे एक तुमचं अँसर तयार झालं. याच्यानंतर आपल्याला डेल्टा यू पण काढायचा आहे. मग डेल्टा एच इक्वल टू डेल्टा यू प्लस पी इंटू डेल्टा व्ही हे पण आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग याच्यावरून डेल्टा यू इक्वल टू काय येणार आहे बघा, पी इंटू डेल्टा व्ही पलीकडे वापरा, डेल्टा एच हे इकडे पाठवल्यानंतर मायनस होईल, मायनस पी इंटू डेल्टा व्ही. बघा डेल्टा यू इक्वल टू डेल्टा एच काहीतरी त्यांनी प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे बघा, तो इथं आहे -72.3 किलो जूल मध्येच आहे तो. -72.3. आता इथं त्याच्या चिन्हासहितच आहे, मायनस पी इंटू डेल्टा व्ही एवढा आहे, किलो जूल मध्येच आहे. त्यामुळं एक काम करतोय इथं, त्याला मी असं मांडून घेतोय, डेल्टा एच प्लस मायनस पी इंटू डेल्टा व्ही असं लिहितोय. म्हणजे मग तुम्हाला पण लक्षात येईल की मला नेमकं कुठली व्हॅल्यू वापरायची आहे. मग अलॉंग विथ धिस मायनस साइन हे बघा इथे याची व्हॅल्यू किती आहे, 2.477 असेल. मग आता ह्या 72.3 मधून हे 2.477 हे सबट्रॅक्ट करतोय मी, कारण या मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायचं आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचंय. 7 आणि 3 10, हातचे आले 1 8 आणि 2 10, हातचे आले 1 5 आणि 8 13, हातचा एक 72 मधून 3 गेले, येणार 69. त्यामुळे ह्याचं फायनल आन्सर येणार -69.823 किलो जूल हे त्याचं आन्सर. हे जरा काळजीपूर्वक करा, बरेचशा बारीक सारीक गोष्टी आहेत, जरा लक्ष देऊन सोडवा ते. नेक्स्ट क्वेश्चन बघा, कॅल्क्युलेट द वर्क डन ड्युरिंग सिंथेसिस ऑफ NH3. अमोनिया तयार करायचा आहे. व्हॉल्यूम इनिशियल व्हॉल्यूम सांगितलाय 8 डेसिमीटर क्यूब, फायनल व्हॉल्यूम सांगितलेला आहे 4 डेसिमीटर क्यूब, कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर ऑफ 43 बार. तर वर्क डन काढा, त्याच्यानंतर वर्क एनर्जी कोणत्या डिरेक्शन मध्ये फ्लो होते हे पण सांगायचं आहे. म्हणजेच तुम्ही काय करायचं आहे, वर्क इज डन ऑन द सिस्टम और वर्क इज डन बाय द सिस्टम हे तुम्ही तिथनं सांगायचं आहे. आता ते सोपं आहे, काय अवघड नाही आहे जास्त त्याच्यात. पहिल्यांदा गिव्हन डाटा सगळा कलेक्ट करूया. बघा काय काय सांगितले त्यांनी ते. वर्कडन विचारलेलं आहे, नंतर व्हॉल्यूम चेंजेस फ्रॉम म्हटले, V1 सांगितलेलं आहे 8 डेसिमीटर क्यूब, V2 सांगितलेला आहे 4 डेसिमीटर क्यूब. याचा अर्थ इथं व्हॉल्यूम कमी झालेला आहे म्हणजे हे कॉम्प्रेशन आहे.
एक्सटर्नल प्रेशर सांगितलेलं आहे 43 बार. आणि मग नंतर इन व्हॉट डिरेक्शन त्याचं आपण सगळ्यात शेवटी उत्तर देऊयात. पुढचा सेक्शन तयार करूया. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. बघा, मग वर्कडनचा बेसिक फॉर्म्युला आहे मायनस PEXT इंटू डेल्टा व्ही म्हणजेच V2 मायनस V1. त्याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरतोय. हे -43, V2 ची व्हॅल्यू आहे 4, V1 आहे 8. त्यामुळे हे किती होणार -43 इंटू -4. हे मायनस मायनस प्लस होणार 43 इंटू 4. 4 त्रिक 12, 2 हातचे आले, 4 चोक 16 आणि 1 17. हे एवढे येणार 172. कोण कोण आहे बघा याच्यात, डेसिमीटर, क्यूब आणि बार असं दोन्ही पण आहे. मग याचं जूल मध्ये कन्व्हर्शन करण्यासाठी तुम्हाला एक फॅक्टर लिहून दिलेला होता बघा, आठवतोय का? 1 डेसिमीटर क्यूब बार म्हणजेच 100 जूल असते. मग याला फक्त 100 न मल्टिप्लाय करून घ्या म्हणजे याचं कन्व्हर्शन होईल जूल मध्ये. आता बघा ह्याला कसं मांडताय. हे जर आहे असं जर लिहिलं तर ह्याच्यावरती 2 शून्य द्यावे लागतील. हे असं येणार 1 2 3 म्हणजे 17.2 जर लिहिलं तर हेच कशामध्ये कन्वर्ट होईल, किलो जूल मध्ये कन्वर्ट होईल. आता ही वर्कडनची जी व्हॅल्यू आलेली आहे ती आलेली आहे प्लस पॉझिटिव्ह. याचा अर्थ हे आहे कॉम्प्रेशन. मगाशी सांगितले व्हॉल्यूम कमी झालेला आहे म्हणजेच हे कॉम्प्रेशन आहे. हिअर वर्कडन इज पॉझिटिव्ह, therefore it is compression. मग कॉम्प्रेशन मध्ये काय होतं, सराउंडिंग कडून सिस्टम वरती वर्कडन होतं. मग त्यांनी प्रश्न कसा विचारलाय, एनर्जी कोणत्या दिशेमध्ये फ्लो होईल. therefore work is done on the system by surroundings. Therefore energy flows to the system from सराउंडिंग. या पद्धतीनं तुम्हाला शेवटी त्याचा आन्सर सांगावं लागेल.